तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओ आपण उत्तरपत्रिका सायन्सची जी आहे ती कशी या ठिकाणी आपण सुटसुटीत सोडवणार आहोत. तर ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर पहा, सायन्सची एक क्वेश्चन पेपर तुमच्या समोर आहे. तर ती आपण एक सुटसुटीत पाहणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 1 या ठिकाणी टाकायचा प्रश्न तुम्हाला दिला जाईल. फक्त काय टाकायचं या ठिकाणी 1A. ठीक आहे. नंतर पहिला असा आकडा टाकायचा, दुसरा टाकायचा, तिसरा टाकायचा, चौथा आणि पाचवा. 5 आकडे झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त ऑप्शन लिहायचे CDABD जे असेल ते. ठीक आहे. या ठिकाणी एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलेले आहे. आता जाऊया खाली. ठीक आहे. पहा, आता इथं काही जण काय करतात की क्वेश्चन जो आहे, आता हा पहा फर्स्ट मधला B. तर या ठिकाणी फक्त काय लिहितात, B लिहितात. जेणेकरून काय होतं, एक्झामिनरला समजत नाही की हा क्वेश्चन नंबर 2 मधला B आहे का क्वेश्चन नंबर 1 मधला B आहे. मग तो 2 मधला समजून त्याला रॉंग देऊन टाकतो. त्याच्यामुळे इथं काय लिहायचं आहे, 1 मधला B. ठीक आहे. आता बघा, यामध्ये सब क्वेश्चन्स असतात. फक्त या ठिकाणी ट्रू ऑर फॉल्स असेल, कोरिलेशन असेल तेवढंच लिहायचं. आता वॉर या ठिकाणी समजा ही कोरिलेशन असेल, फॉल्स, ट्रू ऑर फॉल्स असेल. टायगर या ठिकाणी नेम द फॉलोइंग असेल, कोल इथं पण नेम द फॉलोइंग, किंवा या ठिकाणी फाइंड आउट. ठीक आहे, किंवा फाइंड ऑड मॅन आउट अशा पद्धतीने असेल. तर या पद्धतीनेच लिहायचं आहे. आता खाली जाऊया. पहा, क्वेश्चन नंबर 2 मध्ये सायंटिफिक रिझन असतं, ते सर्वांना माहिती, पण ते कसे लिहितात हे मी दाखवत आहे. ठीक आहे. पहा, आता पहा, पहिलं सायंटिफिक रिझन कसं लिहिलेलं आहे या ठिकाणी की पॉईंट वाईज लिहिलं आहे. 1 2 3 4 4च पॉईंट लिहा किंवा 5 लिहा. इथं जास्त लिहिलेलं आहे. पहा, आता सेल डिव्हिजनचा आहे. सेल डिव्हिजन इज व्हेरी इसेन्शियल फॉर ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तर पहा, एक छोटा पॉईंट झाला, त्यानंतर लगेच दुसरा केला, त्यानंतर लगेच तिसरा केला, चौथा केला. याने काय होतं, लगेच समजून येतं एक्झामिनरला आणि तो या ठिकाणी याला आउट ऑफ मार्क्स 2 मार्क्स देऊन टाकतो. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीने सुटसुटीत तुम्हाला लिहायचं आहे. आता पहा, खाली जाऊया. सेकंड तसंच करायचं आहे. ठीक आहे. 3 सायंटिफिक रिझन असतात, तर ते तसे पॉईंट वाईज लिहायचे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B. इथं पहा कसं लिहिलं आहे, तर क्वेश्चन नंबर 2B म्हणजे हे कसं लिहिलं आहे, तर क्वेश्चन नंबर 2 या ठिकाणी B नाही लिहिलं, नुसतं 2 पण लिहिलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 2B. आता इथं पहा वेब आहे या ठिकाणी, इव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. आता पहा, या ठिकाणी बॉक्स केलेत मस्तपैकी आखीवर आणि मग लिहिलं आहे. तुम्हाला पण अशा पद्धतीने बॉक्स करायचे आहेत. त्यानंतर समजा आता शॉर्ट नोट आली, जादू मोलाई या ठिकाणी मी एक सॅम्पल पेपर किंवा बोर्डचा पेपर जो सोल्युशन आहे ते मी घेऊन येणार आहे 7च्या लाईव्हला किंवा उद्या सकाळीपर्यंत. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे. बा, जादव मोलाईची शॉर्ट नोट कशी लिहिली आहे, 4 पॉईंटमध्ये. तर असं व्यवस्थित लिहायचं. डिफरन्स कसा लिहिला आहे पहा. आता या ठिकाणी डिफरन्सचे देखील पॉईंट्स केलेले आहेत. ठीक आहे. आणि काही जण काय करतात, इथं याचा डिफरन्स संपला समजा याचा, तर कधी कधी याचा इथं संपतो. मग तो काय करतो की सेकंड इथूनच पॉईंट चालू करतो आणि इथाला सेकंड इथून करतो, जेणेकरून ते खालीवर दिसतं. त्यामुळे जरी संपला तर लाईन सोडा. या ठिकाणी पहा, संपलाय, लाईन सोडलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डिफरन्स लिहायचं आहे. त्यानंतर आहे खाली तुम्हाला आता डेफिनेशन वगैरे असेल तर ते काय तुम्ही लिहू शकता. त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स वगैरे विचारले तर ते देखील पॉईंटशीर लिहायचे. सगळं याच्यात पॉईंटशीरच लिहायचे. अशा पद्धतीने तुम्हाला पॉईंटशीर लिहायचे. आता बा, या ठिकाणं एक वाइंड विथ कोणत्या धड्यातलं आहे, तर आपलं इथं पहा कशा पद्धतीने चार्ट वगैरे केलेला आहे. तर तशाच पद्धतीने तुम्हाला तो करायचा आहे. त्यानंतर आता फ्लावरला नाव द्यायचे. फ्लावर काढू नका. तिथं जर असं लिहिलेलं असलं, एला गोल करून बॉक्स दिलेला असला तर त्या बॉक्समध्ये फक्त नाव लिहा BC. आणि जर नसलं तर मग फ्लावर काढावा लागेल तुम्हाला, फ्लावर. ठीक आहे. आणि मग नाव द्या आणि त्याची माहिती जर लिहायची सांगितली तर लिहायची त्याच्या खाली लगेच. तर अशा पद्धतीने पॉईंट वाईज तुम्हाला संपूर्ण आन्सर लिहायचे आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. पुढचा व्हिडिओ जो आहे तो क्वेश्चन पेपर असणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करून ठेवा.